मुंबईतील एल्फिस्टन पूल लवकरच पाडण्यात येणार आहे। मुंबईतील एल्फिस्टन पूल लवकरच पाडण्यात येतोय आणि त्याचमुळे एल्फिस्टन ब्रिज पाडू नये यासाठी उबाठा शिवसेना आणि मनसे मैदानात उतरलेत। या पाडकामाविरोधात मनसे आणि उबाठा शिवसेनेने आंदोलन केले। पुलाचं पाडकाम केल्यानंतर दोन्ही बाजूस राहणाऱ्या नागरिकांच्या जाण्या येण्याच्या व्यवस्थेचं काय, पूल पाडल्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या रोजगाराचं काय असे सवाल उबाठा शिवसेनेने केलेत। मनसेने पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नागरिकांच्या हरकती आणि सूचनाबाबत तुम्ही काय निर्णय घेतला आहे स्पष्ट करा अशी भूमिका घेतली। तुम्ही हा ब्रिज जर पाडलात तर एकंदर सगळा लोड हा टिळक ब्रिजवर येईल आणि लोकांना जर रुग्णालयात जायचं असेल, केईएम आहे, टाटा आहे, बरीचशी रुग्णालय त्या साईडला आहेत, तर सगळा लोकांची कुचंबणा होईल, ट्रॅफिकमध्ये अडकले जातील। परत स्कूल बसेसचा प्रॉब्लेम आहे, लोक कामाला जातात त्यांचा सगळा प्रॉब्लेम आहे। हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट मोठ्या प्रमाणात होईल। हा होऊ नये यासाठी पहिल्या उपाययोजना करा, हीच आमची मागणी आहे। लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत, त्याच्यावर अद्याप तुम्ही काही उत्तरं दिली नाही, त्याची काय दखल घेतली आहे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि डायरेक्ट जर तुम्ही हा ब्रिज बंद करायला घेणार असाल तर त्याला आमचा विरोध राहील। पण हा ब्रिज तोडण्याच्या अगोदर तिथल्या स्थानिकांच्या समस्या काय आहेत, काय नेमका अडचणी आहेत, कोण त्यांना एसी कॅबिनमध्ये बसून समजणार आहेत का? म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक आमदार आहेत, स्थानिक नगरसेवक आहेत, यांना खरं म्हणजे विश्वासात घ्यायला पाहिजे होतं की काय अडचणी येतील। कारण हा ब्रिज तोडला तर सगळ्यात पहिला मोठी अडचण अशी आहे की वेस्टवरनं ईस्टला यायला आणि ईस्टवरनं वेस्टला जायला कुठलाही मार्ग नाही आहे। एक ब्रिज त्यांनी केलेला आहे, तो ब्रिज आहे एकदम आतमध्ये, तो रेल्वेचा ब्रिज आहे, तो वापरण्याकरता तुम्हाला माहिती आहे एकदा चेंगराचेंगरीमुळे तिथे प्रचंड मोठा अपघात झाला। इंडिया बुलच्या त्या परिसरापासून तर प्रभादेवीपर्यंतचे लोक जाणार येणार कसे, कुठेही विचार केलेला नाही।